माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव भूय गुरु। पडिय देह भाव पुरवे वासना, अंती देहपणा पाशी न्यावे। मागे पुढे उभा राहे संभाळीत, मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया। पडिय देह भाव पुरवे वासना, अंती देहपणा पाशी न्यावे। योग क्षमत्याचे जाणे जडभारी, वाट दावी करी धरुनिया। पडिय देह भाव पुरवी वासना, तिथे अपना पाशी द्यावे। तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणी विचारणी। पडिय देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी जावे। पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबा सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्रणीला
जगदनीतपानि मण्डनं मण्डनानं तरुण तुलसी माला कर्णं कण्यनेत्रं सदयधवलसं श्रीविठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागी सेवक जागो सेवे लागी सेवक जागो सेवे लागी सेवक जागो सेवे लागी सेवक जागो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही सज्ञेने बोलतो वचण्याती भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिय देह भाव पुरवी वासना अंतिते अपना पाशिनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता चिंतन करता निरोपण करता प्राप्त असलेला अभंग घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबराय आता सरळ आवाज द्या विको कमी करा प्रमाण म्हणताना चाल म्हणताना विको देत जा सरळ आवाज द्या सुंदर आवाज आहे फक्त व्यवस्थित सरळ आवाज या द्या जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा सर्वांच्या पाठातला सर्वांच्या परिचयाचा हा 5 चरणाचा अभंग आपण आज या ठिकाणी चिंतन करता निरूपण करता निवडलेला आहे जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा वारकरी संप्रदायामधील एका तत्वज्ञानाचा महत्वाचा असा सिद्धांत या अभंगाच्या द्वारा तुमच्या माझ्या समोर मांडतात विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं या ठिकाणी माझं कर्तव्य आहे.
आपल्या या पवित्र पावन श्री क्षेत्र उजनी या गावामध्ये भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या निश्चिम कृपाशीर्वादाने सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या वास्तव्याने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त, ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, अन्नदाते, देणगी दाते या सर्वांच्या विशेष अशा सहकार्यातून भगवान श्री विघ्नहर्ता गणेश भगवान परमात्मा आणि या परमात्म्याच्या सुंदर अशा मंदिराचा कळशारोहण सोहळा ही परमार्थामधली परिपूर्ण अशी अवस्था आहे. ऐका, नामदेवराय सुंदर वर्णन करतात. झळझळीता सोनं सळा, कळस दिसतो सोजवळा, बरवी बरवी पंढरपूर, विठोबा रायाचे नगर. कलश स्थापना म्हणजे परिपूर्णता. परिपूर्णता. मी नेहमी दोन वाक्य सांगत असतो. जिथं अपूर्णता आहे तो प्रपंच आहे, तो संसार आहे, आणि जिथं परिपूर्णता आहे तो परमार्थ आहे. कळलं का? संसारामध्ये कितीही मिळवा, कितीही कमवा, अपूर्णताच आहे. जिथं अपूर्ण विराम आहे तो प्रपंच आहे, तो संसार आहे. त्या ठिकाणी परिपूर्णता नाहीये. आपण किती मिळवलं म्हणजे परिपूर्णता? आपल्या आशा संपेल, आपल्या अपेक्षा संपेल? नाही नाही. कितीही मजली बिल्डिंग बांधू द्या, वर चाल काढून ठेवतोच आपण, बरोबर आहे? म्हणजे बांधकामाची दुसरी नाही. तुम्ही बाकीचा विचार करू नका. हा प्रपंच आहे, तिथं कधीही परिपूर्णता नाहीये, अपूर्णता आहे. कारण संसाराची व्याख्याच करत असताना शास्त्रकारांनी सांगितलं, संसरती ती संसार. हा म्हणजे जो अस्थिर आहे, जो अपूर्ण आहे तो संसार आहे, तो प्रपंच आहे. पण परमार्थ हे असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर परिपूर्णता आहे. परिपूर्णता आहे. आज मंदिराच्या कलशारोहण महाराज याच्यातून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे. जशी कळसाला गेल्यानंतर परिपूर्ण अशी अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होते, तसं आपल्याही जीवनामध्ये एक ना एक दिवस महाराज कलश बसावा, परिपूर्ण अवस्था त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी, या उद्देशाने या ठिकाणी संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव. जास्त वेळ मी या ठिकाणी परिहारामध्ये घेणार नाहीये. सुंदर असं मंदिर, ही वास्तू या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून, बरोबर, बरेच जणांचे या ठिकाणी अनमोल सहकार्य या मंदिराकरता या ठिकाणी आहे. आणि या सर्वांच्या सहकार्यातून आपल्या पवित्र पावन उजनी श्री क्षेत्र उजनी या गावामध्ये मला विशेष असा आनंद आहे. कारण सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या वास्तव्यानं पुनीत झालेली ही भूमी आहे. गणेशनाथ महाराजांची ही भूमी आहे. त्यात मध्ये गणेशाच्या मंदिराचं कलशारोहण आहे आणि कीर्तन सुद्धा गणेशाचंच आहे. बरं, हा योगायोग आहे, हा योगायोग आहे. त्यामुळं मला मनस्वी या ठिकाणी आनंद होतोय. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव आणि त्याच्यामधील आजचा हा 5वा दिवस, बरोबर. 5व्या दिवसाची ही कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, समस्त भजनी मंडळी आणि विशेषतः माझे परमार्थिक स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे दीपक महाराज यांच्या माध्यमातून खूप प्रेम. आणि महाराज नेहमी त्यांचा आग्रह असतो. मला वाटतं फार 4-5 महिने झाले, बरोबर महाराज. त्याच्याही अगोदर तारीख घेतली होती 5 महिन्यापूर्वी. 6 महिने झाला. फार जून जुलैमध्ये त्या ठिकाणी तुम्ही निमंत्रण त्या ठिकाणी दिलं. आपल्या सर्वांचं माझ्यावरती असलेलं प्रेम
आता सर्वांचाच मला परिचय नाहीये, त्यामुळं कोणाचाही नामोल्लेख या ठिकाणी कळत नाही. तुमच्या सर्वांच्या वतीनं आदरणीय दीपक महाराज यांनी आग्रह केला आणि त्या निमित्तानं सेवा माझ्या वाटेला आली. या सेवेसाठी उपस्थित तुम्ही सगळे या परिसरातील, पंचक्रोशीतील, आपल्या गावातील सर्वच भजनी मंडळी, पारमार्थिक क्षेत्रामधले सगळे जाणकार, तुम्हा सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो. ज्यांच्या दरबारामध्ये आपण आज ही सेवा करतोय, भगवान श्री गणेश महाराजांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होऊन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. भगवान श्री गणेशाचं महत्व या ठिकाणी असं आहे. आपण सर्वांनी ते ऐकलेलं आहे, सर्वांना त्याचा अनुभव आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना अगोदर त्या ठिकाणी जो आस्तिक ग्रंथकार आहे, मी धाडसन हे वाक्य बोलतो, दीपक महाराज जो आस्तिक ग्रंथकार आहे, त्यांनी आपल्या ग्रंथाची सुरुवात करत असताना, आपल्या वाङ्मयाची सुरुवात करत असताना पहिल्यांदा भगवान श्री गणेशाला वंदन केलेलं आहे. आणि भगवान श्री गणेशाला वंदन करूनच त्या ठिकाणी मग पुढच्या कार्याला त्या ठिकाणी सुरुवात होते. आमचे ज्ञानोबराय म्हणतात, देवा तुझी गणेश सकलारतमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारी तुझी. भगवान श्री गणेशाचं वर्णन प्रत्येक संतांनी केलेलं आहे, प्रत्येक ग्रंथकर्त्यांनी त्या ठिकाणी गणेशाचं वंदन केलेलं आहे. का? कारण भगवान गणेश ही बुद्धीची दैवत आहे. लक्षात ठेवा, ही बुद्धीची दैवत आहे, बुद्धीची दैवत आहे. म्हणून फार महत्व आहे गणेशाचं. बरं, आपण सगळ्यांनी ते ऐकलेलं आहे, आपल्याला सर्वांना ते माहिती आहे. त्यामुळं त्यांचंच काही वर्णन होतंय का, करता येते का पाहावं म्हणून हा अभंग तुकोबारायांचा 5 चरणाचा निवड. तुम्ही म्हणाल, महाराज माझ्या विठोबाचं आणि गणेशाचं वर्णन कसं? बरोबर आहे की नाही? अभंग घेतला माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आणि तुम्ही सांगता गणेशाचं वर्णन करता येते का पाहावं म्हणून हा अभंग घेतला. याचं कारण असं आहे, महाराज भगवान श्री गणेश आणि भगवान श्री पांडुरंग परमात्मा हे दिसायला जरी वेगळे असले तरी असायला मात्र एक आहे, असायला एक आहेच. मी तुकोबारायांचं प्रमाण सांगतो, मी माझ्या पदरचं बोलत नाही. तुकोबाराय बोलतात, तुका मने शोधून पाहे विठ्ठल गणपती तुझा नोहे. आपल्या पाठातलं प्रमाण तुकोबाराय सांगतात, विठ्ठल गणपती तुझा नोहे. भगवान श्री गणेश आणि भगवान श्री पांडुरंग परमात्मा याच्यामध्ये आपल्याला भेद करता येत नाही. हे दोन्ही एकच आहे, एकच आहे. कारण भगवान परमात्मा हे एकच आहे, त्याने अवतार घेतले अनेक. महाराज त्याचं वर्णन करतात, अनंत अवतार घेसी भक्ता आमच्या माऊली तर म्हणतात, अनंत रूपे अनंत अनंत रूपे अनंत
रूपे अनंत वेसे देखिले नदासे बाप रखुमा देवी वरुकुण बांधली कैसे देखिला भगवान परमात्मा एकच आहे. फक्त महाराज सांगतात अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्याची बाप रखुमा देव बांधली कैसे. महाराज म्हणून भगवान श्री पांडुरंग परमात्म्यामध्ये आणि भगवान श्री गणेशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी भेद करता येत नाही. ते दोघे एकच आहेत. फक्त त्या पद्धतीने जसं जसं प्रसंग पडेल तसं तसं त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं आपला अवतार त्या ठिकाणी घेतला. म्हणून भगवान परमात्म्याचं काही वर्णन त्या ठिकाणी होते का, करता येते का पाहावं. म्हणून हा तुकोबारायांचा 5 चरणाचा अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा पिको कमी करा सर्वांच्या पाठातला सर्वांच्या परिचयाचा अभंग आपण चिंतना करता निवडलेला आहे. सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. आपण हरिपाठ झाल्यानंतर जी गुरु परंपरा म्हणतो रामकृष्ण महाराज, हरिपाठ झाल्यानंतर आपण सगळे वारकरी आहेत. हरिपाठ झाल्यानंतर जी गुरु परंपरा आपण म्हणतो त्या गुरु परंपरेमधला हा अभंग आहे. सगळ्यांच्या पाठातला आहे, सुपरिचित आहे. महाराज हा अभंग पाठ नाही असा वारकरी नाही. हा अभंग पाठ नाही असा वारकरी नाही, आणि ज्याला पाठ नाही तो वारकरी नाही. कळलं का? हा असा सुपरिचित सर्वांच्या पाठातला सर्वांच्या परिचयाचा महाराज हा अभंग आपण आज चिंतना करता निरूपणा करता निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा वारकरी संप्रदायामधील एका तत्वज्ञानाचा महत्वाचा असा सिद्धांत तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा मांडतात. ऐका, मी अगदी सर्वांना समजेल पटेल कळेल अशा भाषेमध्ये अभंगाचा भाव आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडं लक्ष द्या. थोडा उशीर झालेला आहे, थोडा वेळ झालेला आहे याची मला कल्पना आहे, पण मी अजिबात तुमचा वेळ जास्तीचा घेणार नाहीये, कारण आपण ठरवून आलेलो आहे. हा म्हणजे ठरवून आलेलं आहे म्हणजे 9 ते 11 ठरलेलं आहे, दुसरं काही ठरलेलं नाही. तुम्ही वेगळा अर्थ काढचा. चला, आता अलीकडे लोक मागून घेतात तो भाग वेगळा, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, कारण लोकांनी परमार्थाचा व्यवहार केला. महाराज खूप दुर्दैव आहे, मागून घेतात लोक. आणि दुसरं वाईट याचं वाटतं दीपक महाराज, जे मागून घेतात ना त्याला मागितलेल्यापेक्षा 1000-500 वाढवून घालतात. हे काय वस्तुस्थिती, मी खोटं बोलत नाही. जे मागून घेत त्याला ठरलेल्यापेक्षा बालाजी महाराज 1000-500 वाढवून घालतात, आणि आमच्यासारखं कधीच मागत नाही त्याला 2100 रुपये. आता आज तुम्ही तसं काही करणार नाही मला चांगलं माहिती आहे, पण हा चला असो, वेळेची मर्यादा आहे. सप्ताहातली ही सेवा आहे, सप्त्यातली कीर्तनाची सेवा आहे. त्यामुळं मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, वक्त्यानं किती बोलावं याच्यापेक्षा कुठं थांबावं हे ज्याला चांगलं कळतं तो खरा कीर्तनकार आहे, तो खरा कीर्तनकार. म्हणून मी अजिबात तुमचा जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला झोप लागेल अशी काही माझी जबाबदारी नाही, ती काही मी माझी जबाबदारी उचललेली नाही. त्यामुळं सर्वांना समजेल पटेल असं बोलतो, फक्त थोडं लक्ष माझ्याकडे द्या. तुम्ही सगळे सुज्ञ जाणकार अनुभवी ज्ञानी आहात, थोडं लक्ष द्या. तुकोबारायांचा अभंग आहे, 5 चरणाचा, सर्वांच्या पाठातला सर्वांच्या परिचयाचा. तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा एक महत्वाचा असा सिद्धांत मांडतात. कोणता सिद्धांत तुकोबारायांनी मांडला ऐका. तुकोबाराय सांगतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. महाराज तुकोबाराने जो सिद्धांत मांडला तो सिद्धांत असा आहे. तुकोबाराय सांगतात, भगवान परमात्म्यामध्ये आणि संतांमध्ये कोणत्याच प्रकारचा भेद नाही, ते एकच आहेत असा सिद्धांत तुकोबारांनी या अभंगामध्ये मांडलेला आहे. परत एकदा नीट ऐका. तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा सिद्धांत म्हणतात. कोणता सिद्धांत आहे तो सिद्धांत असा आहे, महाराज सांगतात, संतांमध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये आपल्याला भेद करता येत नाही, संत आणि परमात्मा एकच आहेत असा सिद्धांत तुकोबारांनी या अभंगाच्या द्वारा मांडला. महाराज या बाबतीमध्ये थोडं विस्तारानं बोलायचं झालं तर संतांमध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये आपल्याला भेद करता येत नाही, संत आणि परमात्मा एकच आहेत असा सिद्धांत तुकोबारांनी या ठिकाणी मांडला. या अनुषंगाने जर थोडं प्रमाण देऊन बोलायचं झालं तर महाराज सांगतात,
जर ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर ज्ञानोबाराय कोण असा जर प्रश्न आपल्याला पडत असेल तर महाराज सांगतात ज्ञानोबाराय म्हणजे साक्षात भगवान परमात्म्याचा अवतार आहे. साक्षात भगवान परमात्म्याचा अवतार. आपण रोज त्याचं चिंतन करतो. लोपले ज्ञान जगी तज्ञेन ते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. ऐका कोण ज्ञानोबाराय? अवतार पांडुरंग. कळलं का? ज्ञानोबारायांच्या बाबतीमध्ये चिंतन करायला गेलो तर साक्षात भगवान परमात्म्याचा अवतार तुकोबाराय. कोण कोण तुकोबाराय? महाराज याला प्रमाण द्यायचं झालं तर महाराज सांगतात म्हणे रामेश्वर भट तुझ्या म्हणे रामेश्वर भट तुझ्या तुका विष्णू नाही तुका तुका विष्णू नाही तुका तुका विष्णू नाही तुका तुका विष्णू नाही तुका तुझा तुका विष्णू नाही तुझा. कोण तुकोबाराय? महाराज सांगतात भगवान परमात्म्यामध्ये आणि तुकोबारायमध्ये आपल्याला भेद करता येत नाही. ज्ञानोबारायमध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये आपल्याला भेद करता येत नाही करता येत. महाराज संत आणि परमात्मा एकच आहेत. ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ज्ञानोबाराय बोलतात देवा तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये जर फरक करायचा असेल तर आपल्या दोघांमध्ये फरक एवढाच आहे. कोणता? ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानोबारायांची भाषा ज्ञानोबाराय बोलतात देवा तुझं माझं नाही भेद. तुकोबाराय बोलतात केला सहज विनोद. किंवा ज्ञानोबाराय बोलतात देवा तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद नाही. आपण दोघे तया आम्हा परस्परे. ज्ञानोबारायांची भाषा बाहेर नामाचीच अंतरे आतोनी आतू वस्तू विचारे मी तेची ते. ज्ञानोबाराय बोलतात. ज्ञानोबाराय म्हणतात देवा तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद करायचा झाला तर एकच भेद आहे. काय? बाहेर नामाचीच अंतरे. बस तुझ्या नावामध्ये आणि माझ्या नावामध्ये फरक आहे. जर अंतर्मुख होऊन जर विचार केला तर तू आणि मी एकच आहे. तू आणि मी एकच आहे. ही ज्ञानोबारायांची भाषा. तुकोबाराय सांगतात तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद नाही. तू आणि मी एकच आहे. महाराज आपल्या रोजच्या पाठातलं प्रमाण द्यायचं झालं तर महाराज सांगतात देवते संत देवते संत
देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. संतांमध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये आपल्याला भेद करता येत नाही. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, भगवान परमात्मा, गणेशनाथ महाराज हे एकच आहेत महाराज. त्यांच्यामध्ये आपल्याला भेद करता येत नाही, ते एकच आहे. ऐका, मी थोडं स्पष्ट बोलतो, थोडं विस्तारानं बोलतो, थोडं धाडसानं बोलतो. ऐका, जर संतांमध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये भेद नसेल, आपण आतापर्यंत जे काही प्रमाणात दिली, जो काही विचार केला, त्या प्रमाणानुसार, त्या विचारानुसार जर संतांमध्ये आणि देवामध्ये भेद नसेल, फरक नसेल, तर मग देवाला संतांच्या रूपानं अवताराला येण्याचं कारण काय? बरोबर बरोबर ना? दोघांमध्ये जर भेदच नाहीये, ते एकच आहेत, तर मग संतांच्या रूपानं अवतार घेण्याचं कारण काय? देव म्हणून यावं, सगळी कामं करावी आणि मग निघून जावं. बरोबर. काय संतांच्या रूपानं अवताराला येण्याचं कारण काय? का देवाने संतांच्या रूपानं अवतार घेतला असेल? तर याचं कारण असं आहे, जरी संत आणि परमात्मा एकच असतील तरी महाराज देवाला संतांच्या रूपानं अवताराला यावं लागतं, संतांच्या रूपानं अवतार घ्यावा लागतो. याच्या पाठीमागचं कारण असं आहे, संतांच्या रूपानं अवतार घेतल्याशिवाय देवाला काही काही कामं करता येत नाहीत. कळलं का पहा? काही कामं संतांच्या रूपानं अवताराला आल्याशिवाय देवाला काही कामं करता येत नाहीत. म्हणून भगवान परमात्म्यानं विशेष अशा रूपानं संतांच्या रूपानं अवतार धारण केला. विठ्ठल संतांच्या रूपानं अवतार घेण्याचं एकच कारण आहे, हे महत्वाचं कारण आहे. का? काही कामं संतांच्या रूपाला अवताराला आल्याशिवाय देवाला काही कामं करता येत नाही. म्हणून कारण देवाच्या अवतारामध्ये आणि संतांच्या अवताराचं जर आपण प्रयोजन पाहिलं तर त्याच्यामध्ये फरक आहे. ऐका, देव अवताराला येतो किंवा देवाचा अवतार या ठिकाणी होतो कशा करता? आता उद्या गणेश जयंती आहे, परवा उद्या गुरुवार. हा बरोबर. गणेश जयंती म्हणजे देवाचा अवतार आहे. देवाचा अवतार कशासाठी? भगवान परमात्मा अवताराला येतात कशासाठी? आपल्या पाठातलं प्रमाण आहे, धर्म रक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीची भक्तजना. भगवान परमात्मा अवताराला येतो कशा करता? कारण देवाने स्वतः गीतेमध्ये त्याचं प्रयोजन सांगितलं. ऐका, मी माझा मुद्दा पटवून देण्याकरता मी बोलतो, जास्त लांबवणार नाही. दोघाच्या अवताराच्या प्रयोजनामध्ये फरक आहे. भगवान परमात्मा अवताराला येतात, देवाने गीतेमध्ये त्याचा उल्लेख केला. भगवान सांगतात, पवित्रणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान परमात्म्याची भाषा. भगवान परमात्मा सांगतात, मी दोघांकरता अवताराला येतो. एक पवित्रणाय साधूनाम आणि दोन विनाशाय च दुष्कृताम. म्हणजे एक सज्जना करता अवताराला येतो आणि दुसरं दुर्जना करता अवताराला येतो. दोघांसाठीच. कारण संतांनी सुद्धा देवाच्या अवताराचं प्रयोजन सांगत असताना हे सांगितलं, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवादी. हो, देवाच्या अवताराचं प्रयोजन सांगत असताना संतांनीही तेच सांगितलं, भक्ता राखी पायापाशी म्हणजे सज्जनाचा सांभाळ, भक्ताचं रक्षण आणि दुर्जनाचा नाश. देवानेही ते सांगितलं, मी पवित्रणाय साधूनाम म्हणजे साधूचं रक्षण करण्याकरता, सज्जनाचा सांभाळ करण्याकरता आणि दुर्जनाचा नाश करण्याकरता अवताराला येतो. हे देवाच्या अवताराचं प्रयोजन आहे. मी तुम्हाला सांगतो का देवाला संतांच्या रूपाने अवताराला यावं लागलं? कारण दोघाच्या येण्या पाठीमागचं कारण वेगवेगळं आहे. देव दोघांकरता येतो, एक सज्जना करता आणि दुसरं दुर्जना करता. पण ऐका, या सज्जन आणि दुर्जन याच्या मध्ये एक वर्ग आहे. बरं, याच्या मध्ये एक वर्ग आहे, धड सज्जनही नाही आणि धड दुर्जनही नाही. कळलं का? असा एक वर्ग आहे. कोण आहे? कोण आहे? हा, जास्ती विचार करू नका, आपण सगळे त्याच वर्गातले.
धड आपण सज्जनही नाही अंधड नाही नाही काय कोणी इथं सगळ्यांना माझा प्रश्न कीर्तनकारासह बरं जर आपल्या या पवित्र पावन उजनी क्षेत्रामध्ये आपण सगळे इथं मोठ्या संख्येने एवढ्या संख्येने कीर्तनाला उपस्थित राहिला आपल्यापैकी जर कुणी सज्जन असेल तर कृपा करून त्यांना हात वर करावा आपण त्याचा सत्कार करू बापू मग पुढचं कीर्तन करू कळालं का हे सर्वांना आहे बरं माझ्यासह हा आपल्यापैकी कुणी सज्जन असेल तर हात वर करा काय अडचण नाही आपण सज्जन म्हणून हात वर करू शकत नाही करू शकत का कारण आपल्याला माहित आहे आपल्या खाली किती अंधार आहे बरोबर किती पाणी मोरलं हे ज्याची त्याला चांगलं माहिती आहे दुसऱ्यानेच पाहावा असा काही नेम नाही बरोबर आपल्याला माहिती असतं त्यामुळं आपण कीर्तनामध्ये बसल्यानंतर सज्जन म्हणून हात वर करू शकत नाही पुढचं बोलू का करूही नाही महाराज करूही नाही का कारण जो खरा सज्जन असतो ना तो कधीच हात वर करून सांगत नाही मी सज्जन आहे कळते का पटते का पहा जो खरा सज्जन आहे ना तो कधीच हात वर करून सांगत नाही मी सज्जन आहे आणि जो हात वर करून सांगतो ना मी सज्जन आहे ऐका त्याच्यासारखा दुसरा दुर्जन बस हे तुम्ही बोला पुढचा आता त्याच्यासारखा दुसरा दुर्जन जगामध्ये शोधून सापडत नाही महाराज म्हणून आपण आपल्याला सज्जन म्हणून घेऊ शकत नाही म्हणून देव आपल्यासाठी नाही चला दुसरा मुद्दा आहे देव दुर्जनासाठी अवताराला येतो बरोबर आहे मग आता तरी हात वर करायला काय अडचण आहे का नाही आपल्या सज्जन कोणी काय हरकत नाही तुम्ही मला महाराज तुम्ही आम्हाला दुर्जन म्हणता अजिबात नाही मी काही तुम्हाला तिथून एवढ्या लांबून तुमचं गुणदोष पाहण्याकरता इथं आलेलो नाही आणि तो माझा अधिकारी नाही तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला दुर्जन अजिबात नाही मी तुम्हाला दुर्जनही म्हणत नाही आणि सज्जन सुद्धा हे लक्षात ठेवा तुम्ही म्हणाल महाराज काय आमच्या गाळ्यात पवित्र तुळशीची माळ आम्ही आळंदीची वारी करतो पंढरपूरची वारी करतो दर महिन्याची एकादशी करतो पाणी सुद्धा घेत नाही आणि तुम्ही आम्हाला दुर्जन म्हणता लक्षात ठेवा ज्या वारी करता ज्या आपली वारी आपण आपली सज्जनता सिद्ध करण्याकरता ज्या वारीला आपण जातो ज्या आळंदीला पंढरपूरला आपण जातो त्याच वारीला जात असताना वय नसताना सुद्धा खोटं वय लावून कळलं का वय नसताना सुद्धा खोटं वय लावून अर्ध्या तिकिटानं वारीला जातो हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण आहे मला सांगा बरोबर आहे का असं ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलंय कुठं वही लिहून ठेवले बाबा खोटं वही लावून वारीला आल्याशिवाय तुम्हाला वारीचं फळ मिळणार नाही असं काही सांगितलं का तुकोबाऱ्यांचा असा काही अभंग आहे नाही महाराज मी सांगू का आपली पंचायत झाली कुठं आपण आपल्याला सज्जनही म्हणून घेऊ शकत नाही आणि आपण आपल्याला दुर्जनही म्हणून घेऊ शकत नाही सज्जन म्हणून घ्यायची पात्रता नाही आणि दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटते आपण सज्जन आणि दुर्जन याच्यामध्ये नाही आपण दोन्हीच्या मध्ये मग देव दोघांसाठी एक सज्जना करता आणि दुसरं दुर्जना करता पण देवाने विचार केला आपण अवतार घेतला खरं पण काम केलं दोघांसाठी एक सज्जना करता आणि दुसरं दुर्जना करता पण सज्जन आणि दुर्जन याच्यामधले म्हणजे तुम्ही आम्ही या लोकांचं काय यांच्यासाठी काय म्हणून भगवान परमात्म्याने विशेष असा अवतार घेतला महाराज त्याचं वर्णन करतात अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार
आणि बुद्धराया जीव या तिघांचा विचार केला महाराज. संतांनी जनासाठी, जीवासाठी आणि जडासाठी कार्य केलं. ऐका, एका वाक्यात सांगतो, जास्त लांबवणार नाही, वेळ कमी आपल्या हातामध्ये. तिघांकरता संतांनी कार्य केलं. ऐका, 1 जडासाठी कार्य केलं, 2 जीवासाठी कार्य केलं आणि 3 जनासाठी कार्य केलं. ऐका, जडासाठी केलेलं कार्य, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती नाडोबा माझा. हे जडासाठी केलेलं काम आहे महाराज. अचेतन असणारी भिंत, निर्जीव असणारी भिंत, ज्ञानोबारांनी ती जड भिंत चालवली. हे जडासाठी केलेलं कार्य आहे. चालविली जडासाठी केलेलं कार्य. चला पुढे. जीवासाठी केलेलं कार्य, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भ तुझ्यांचा हरविला, मोक्ष मार्गी गर्भ तुझ्यांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा. जीवासाठी केलेलं कार्य आहे महाराज. मित्र असं नेहमी धाडसाने बोलत असतो. ज्ञानोबारांनी कृपा केलेला रेडा त्याच्या मस्तकावरती हात ठेवल्याबरोबर वेद बोलायला लागला. याच्यात नवल नाही. आज ज्ञानोबारांच्या तुकोबारांच्या पश्चात ज्ञानोबारांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी, तुकोबारांनी तयार केलेला गाथा, या गाथ्यावरती, या ज्ञानेश्वरीवरती तुमच्या माझ्यासारखे हजारो रेडे, कळलं का ना? तुमच्या माझ्यासारखे हजारो रेडे इथं उभा राहून 2-2 तास बोलतात. ही ज्ञानोबाराय तुकोबारांची आपल्यावरती असणारी कृपा आहे. विठ्ठल मी का सांगतोय? तिघांकरता कार्य केलं. आपण 2 मुद्दे पाहिले. 1 जडासाठी, 2 जीवासाठी आणि 3रा मुद्दा आहे जनासाठी कार्य केलं. जनासाठी काय केलं महाराज सांगतात. आता वेळ झाली बरं, त्यामुळं धावत्या योगामध्ये महाराज बोलतात. महाराजांचं प्रमाण आहे, हरिभजनी धवनीले हरिभजनी चुक बिना लागा कलिकालाचा, चुक बिना कलिकालाचा हरिभजनी धवनी हरिभजनी माफ करा बरं, उशीर झालाय थोडा, त्यामुळं जास्त दाट पेरलं की मग लुगा बारीक पडतो बरं. सकाळ पेरलं की जरा बरं राहतो, त्यामुळं जास्त दाट पेरणी आपल्याला करायची नाही. चला परत तुम्ही म्हणाल महाराज जाऊ द्या ना घरी. हा असं होईल. चला त्यामुळं धावत्या योगामध्ये आता मला खरं सांगू का अण्णा, मी नेहमी बोलतो, मागे एकदा बोललो होतो आपण इथं मंदिरामध्ये, मागच्या वेळेस आपण हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये सेवा केली, त्यावेळेस बोललो होतो. मला आत्ताही बोलावं असं वाटतं, राहत नाही. मला या भागामध्ये, आपल्या भागामध्ये आलं ना दीपक महाराज, मला असं जिवंत माणसामध्ये आल्यासारखं वाटतं. जिवंत माणसामध्ये
मी नेहमी एक वाक्य धाडसाने बोलत असतो, देव आमच्याकडे आहे, देव आमच्याकडे आहे, पण भक्त तुमच्याकडे आहे, भक्ती तुमच्याकडे आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. महाराज खूप प्रसन्न वाटतं इकडल्या भागामध्ये आल्यानंतर. आणि मी सांगू का, कारण माझी ही कर्मभूमी आहे, मला इथं राहायला वाढायला तुमच्यासोबत राहायला मिळालं, शिकायला मिळालं. बालाजी महाराज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला पाहत पाहत मी मोठा झालो आणि इथं उभा राहण्याचं भाग्य हे तुमच्याच कृपा आशीर्वादाने आहे. त्यामुळं मला इकडं आल्यानंतर अगदी असं मन भरून येतं, प्रसन्न वाटतं. आणि मग ते चला असो, ही सगळी प्रेमाची मंडळी, तुम्ही जाणकार ज्ञानी आहात, म्हणून जास्त लांबवणार नाही. वेळेवरती आपल्याला थांबायचं आहे, कारण परत काही शिल्लक राहिलं पाहिजे. बरं, सगळी एकदा सांगून चालत नाही. चला, महाराज सांगतात, हरी भजनी हे ढबळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. महाराज हे संतांचं कार्य आहे. बरं, देव दोघांसाठी आहे, पण संत तुमच्या माझ्या करता. कळलं का बा? अजून थोडं विस्तारानं बोलतोच. महाराज, भगवान परमात्म्याने गीता सांगितली. कोणाला? बसलेली. झोपले का तुम्ही? महिला मंडळ झोपले का? हा, झोपले? हा, मग जागे राहा जरा, थोडं जास्त वेळ नाही, लक्ष द्या. साधा प्रश्न आहे, मला सांगा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता सांगितली कोणाला? बोला की. अर्जुनाला. अगदी बरोबर, अर्जुनाला भगवान परमात्म्याने गीता सांगितली. आता मला सांगा, ज्या ठिकाणी देवाने गीता सांगितली, कुठं सांगितली तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. कुठं? हा, आता आपण भागवत ऐकताय, आपलं भाग्य आहे. मला महाराजांनी मगाशी सांगितलं, दीपक महाराजांनी म्हटले, महाराज अगदी सुंदर भागवत कथा या ठिकाणी संपन्न होते. आणि ज्यांच्या मुखातून आपण ही भागवत कथा ऐकतोय त्या आमच्या ताई आपल्याच गावचे आहेत. हे सगळ्यात महत्वाचं मोठं भाग्य आहे आपलं. आणि त्यांनी दुसरे एक वाक्य मला बोलून दाखवलं, मला खूप आवडलं. ते म्हटले, महाराज आपल्याच माणसाचं कौतुक आपण केलं पाहिजे, आपण केलं पाहिजे. महत्वाचं. अलीकडच्या काळामध्ये हे असं क्वचित ठिकाणी ऐकायला पाहायला मिळतं, कारण व्यवहार असा आहे, जिथं पिकतंय तिथे विकत नाही. बरोबर आहे रामकृष्ण? जिथं पिकतं तिथं विकत नाही, हा व्यवहार आहे. पण आपण, मला तुमच्या मनाचा मोठेपणा एवढा आवडला की आपल्याच गावच्या ताई आणि त्यांच्या मुखातून आपण ही भागवत कथा ऐकतात, श्रवण करत आहेत. त्यामुळे आपण हे ऐकले आहे. देवाने गीता सांगितली अर्जुनाला. कुठं सांगितली? सर्वांना माहिती आहे, कुरुक्षेत्रावरती. मी फरक सांगतोय, का देवाला अवतार घ्यावा लागला, का संतांच्या रूपाने अवताराला यावं लागलं, इथं आपण बोलतोय. ऐका, ज्या कुरुक्षेत्रावरती गीता सांगितली त्या ठिकाणी अर्जुनाशिवाय दुसरं कुणीच नव्हतं का? होते ना महाराज. 18 अक्षौणी सैन्य होतं, 1-2 नव्हते, सगळे होते. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्यासारखी विद्वान मंडळी होती. राजा धर्मासारखा एक सत्यवादी माणूस त्या ठिकाणी होता महाराज, विद्वान. अर्जुनापेक्षा सुद्धा कितीतरी विद्वान होते, पण बाकीच्याचा विचार न करता देवाने फक्त गीता सांगितली एकटे अर्जुनाला. हे महत्वाचं आहे, एकटे अर्जुनाला. ज्ञानोबा तर सांगतात, अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडी रे जगाचे. ज्ञानोबा यांची भाषा. एकटे अर्जुना करता गीता सांगितली. ऐका, मी अजून थोडं पुढे बोलतो. भागवताच्या एकादश स्कंधामध्ये भगवान परमात्म्याने उपदेश केला. कोणाला? उद्धवाला. अगदी बरोबर, भागवतामध्ये ही कथा आलेली आहे. एकादश स्कंदामध्ये फक्त उद्धवाला उपदेश केला. ऐका, उपदेश कुणाला? एकट्या उद्धवाला. गीता सांगितली कुणाला? एकट्या अर्जुनाला. पण ऐका, तोच भगवान परमात्मा ज्यावेळेस ज्ञानोपारायणच्या रूपाने अवताराला आला, त्यावेळेस ती गीता एकट्या करता मर्यादित न ठेवता महाराज सगळ्या जगांकरता त्या ठिकाणी ज्ञानोपारायणी तुमच्या माझ्या करता ज्ञानेश्वरीच्या रूपातून त्या ठिकाणी आपल्या समोर आणून मांडली. हा संतांच्या आणि देवाच्या अवतार कार्यामधला फरक आहे. कळालं का? पहा, भागवतामध्ये एकट्या उद्धवाला उपदेश केला, पण तोच भगवान परमात्मा ज्यावेळेस नाथ महाराजांच्या रूपाने अवताराला आला, त्यावेळेस एकट्या करता बोलले नाहीत, अवघे चित्रे लोके. सगळ्या जगाचा विचार त्या ठिकाणी केला. म्हणजे
देव येतो एकट्या करता. मी अजून थोडं स्पष्ट बोलू का? धाडसानं बोलताय का? ऐका, एकाबद्दल प्रेम वाटल्यानंतर जो येतो तो देव आहे. परत एकदा नीट ऐका बरं, माझं वाक्य अधोरेखित करून घ्या. एकाबद्दल प्रेम वाटल्यानंतर जो येतो तो देव आहे, पण तुमच्या माझ्याबद्दल प्रेम वाटल्यानंतर जे येतात ते संत आहेत. विठाला एकट्याबद्दल प्रेम वाटल्यानंतर जो येतो तो देव आहे, पण तुमच्या माझ्याबद्दल या जगताविषयी प्रेम वाटल्यानंतर जो जे जगाच्या संताच्या विभूती देह कष्ट भीती परोपकार आहे. महाराज, त्या तुमच्या माझ्याबद्दल प्रेम वाटल्यानंतर जे येतात ते संत आहे. हा अवतार कार्यामधला फरक आहे. खरंच देवाच्या आणि संतांच्या अवताराचं येण्याचं प्रयोजन वेगळं आहे, म्हणून देवाला संतांच्या रूपाने अवतार घ्यावा लागला. आणि अजून एक कारण सांगतो आणि माझ्या अभंगाकडे जातो, तुम्ही नका काळजी करू. संतांच्या आणि देवाच्या कार्यशैलीमध्ये फरक आहे. कळालं का? म्हणून ते संतांना देवाला संतांच्या रूपाने अवतार घ्यावं लागलं. पहिला मुद्दा मांडला, अवताराच्या प्रयोजनामध्ये फरक आहे, म्हणून संताला देवाच्या रूपाने देवाला संतांच्या रूपाने अवतार घ्यावा लागला. आणि दुसरं कारण आहे, दोघांच्या कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. फरक आहे. मी तुम्हाला दृष्टांतानं सांगतो. आपण सर्वांनी ऐकलेली कथा आहे. मला फार आवडतं तुकोबारायांचं चरित्र. बरंच तुकोबारायांच्या चरित्रामध्ये त्या अनगडशा फकीराचं चरित्र आलेलं आहे. अनगडशा फकीराचं. मी देवाच्या आणि संतांच्या कार्यामधला फरक आपल्या समोर सांगतो का? त्या अनगडशा फकीराचं चरित्र आलेलं आहे. काय झालं? जगद्गुरु तुकोबारायांच्या जे अभंगाच्या वह्या होत्या, जो गाथा होता, तो गाथा त्या अभंगाच्या वह्या रामेश्वर शास्त्रींनी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या आणि रामेश्वर शास्त्री परत निघाले. ऐका, परत जात असताना त्या वाटेमध्ये त्या अनगडशा फकीराचा आश्रम होता. रामेश्वर शास्त्री त्रिकाळ संध्या करायची. त्रिकाळ संध्या म्हणजे पूजा, 3 टाइम पूजा, सकाळ दुपार संध्याकाळ. आता ते पहिले ब्राह्मण करायचे. आताच बोलायला नको, मला माघारी जायचंय. चला विठाला चला, ज्याला समजलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही समजलं त्याला डबल धन्यवाद. चला, त्रिकाळ संध्या रामेश्वर शास्त्री करायचे. सकाळ दुपार संध्याकाळ. जात असताना दुपारची वेळ विचार केला, ते आश्रम पाहिलं, सुंदर वातावरण, मला अगदी प्रसन्न. इथं जसं मगाशी आमच्या गोपाळ महाराज पुढे गेले,
आपले जोडीदार गोपाळ महाराज हा इकडे आहे. त्यांनी इथं आल्यानंतर जेवता जेवता एक शब्द मुखातून त्यांच्या वाक्य बाहेर पडले. महाराज इथलं हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर मागाचा हरिपाठ पाहिल्यानंतर ते म्हणले, महाराज मला असं वाटलं की आपण पंढरपुरामध्येच आलोय. साक्षात पंढरपुरामध्ये आल्यासारखी भावना त्यांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी निर्माण झाली. म्हणजे इथं जसं हे सुंदर वातावरण तसं ते सुंदर वातावरण रामेश्वर शास्त्रींनी पाहिलं. म्हणे बरं आहे, दुपारची आपण पूजा इथं उरकू आणि मग पुढे निघू. बरंच काही 4-2 शिष्य मंडळी सोबत होते. ते बाजूलाच विहीर होती, विहिरीमध्ये आंघोळी करता उतरले. तर पाहिलं अनगडशा फकीरानं विहिरीमध्ये उतरले. तर रामेश्वर शास्त्री पळत गेला, हात जोडले. महाराज माफ करा म्हणे, तुम्हाला विनंती आहे माझी, कृपा करून या विहिरीमध्ये आंघोळ करू नका, याच्यामध्ये पोहू नका, कारण या वस्तीवरची लोक सगळे याच विहिरीचं पाणी पितात, आम्ही सगळे यातलंच पाणी पितो, याच विहिरीचं पाणी पितो, त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, कृपा करून याच्यामध्ये आंघोळ करू नका, पोहू नका. वाटलं तर मी पाणी बाहेर काढून देतो, पण तुम्ही याच्यामध्ये आंघोळ करू नका. महाराज आता ते रामेश्वर शास्त्री ऐकतील ते कसले? ऐकलं नाही. तसेच पाण्यात उतरले आणि पोहायला लागले. महाराज अनगडशा फकीराला राग आला. पाहिलं, राग आला. आता तो पोहोचलेला फकीर होता. बरं, पोहोचलेला शब्दात ताकद होती. फकीर म्हणजे भिकारी नाही, लक्षात ठेवा बाबा. फकीर म्हणजे भिकारी नाही. फकीर कोणाला म्हणायचं सांगू का? मागं झोपलेलं आहे का? फकीर कोणाला म्हणायचं आहे का? ज्याला उद्याची फिकीर नाही त्याला फकीर म्हणा. कळलं का? कळतंय का? ज्याला उद्याची फिकीर नाही त्याला फकीर म्हणा. आपल्याला रोजची फिकीर आहे, नित्य उठून या खावा याची चिंता, बरोबर आहे की नाही? आपल्याला रोजची फिकीर आहे, पण ज्याला फकीर नाही त्याला फिकीर नाही त्याला फकीर म्हणा. कसलीच फिकीर नाही महाराज. पोहोचलेला फकीर होता. शब्दात ताकद होती. महाराज पाहिलं आणि एवढंच वाक्य बोला, आईसही डुबते राहू, आईसही तैरते राहू, बस एवढंच वाक्य बोलला, निघून गेला. थोडा वेळ झालं, रामेश्वर शास्त्री पाण्याच्या बाहेर निघाले. पाण्याच्या बाहेर निघाल्याबरोबर अंगाची लाही लाही. महाराज अंगातून आग बाहेर पडावी. महाराज पाण्यात उतरले, शांत वाटायचं. पाण्याच्या बाहेर निघाले, अंगाची लाही. पाण्यात उतरलं, बरं वाटायचं. असा बराच वेळ गेला महाराज, काही कळेना, काहीच कळेना. शेवटी नाविलाज झाला. काही उपरण्या अंगाला ओली वस्त्र अंगाला गुंडाळली, उपरण्या अंगाला गुंडाळली आणि कसं बस रामेश्वर शास्त्री ज्ञानोबा यांच्या समाधीपर्यंत जाऊन पोहोचले. ऐका, मी देवाच्या आणि संतांच्या कार्यामधला फरक सांगतो, बारा काही नाही का. ज्ञानोबा यांच्या समाधीपर्यंत रामेश्वर शास्त्री जाऊन पोहोचले. अनुष्ठान मांडलं. ज्ञानोबा यांनी दृष्टांत दिला. पटपट ऐका. आता सांगितलं, महाराज तुमच्या या रोगावरती माझ्याच्यानं काही विलाज होणार नाही होणार. तुम्हाला जर याच्यावरती खात्रीशीर उपाय हवा असेल तर तुम्ही एक काम करा म्हणे, देहूला जा, जगद्गुरु तुकोबारांकडे जा. तिथं गेल्यानंतर तुम्हाला काही त्याच्यावरती उपाय मिळेल, काही त्याच्यावरती काहीतरी उपाय मिळेल. आता महाराज ज्याच्या अभंगाच्या वह्या बुडवल्या त्याची पाय धरायची पाळी आली. ज्याचा अपराध केला, बरोबर आहे की नाही? ज्याचा अपराध केला त्याची पाय धरायची वेळ आली. नाविलाज झाला आणि मग रामेश्वर शास्त्री तुकोबारांना भेटण्याकरता गेले. तुकोबारांच्या समोर गेले, नतमस्तक झाले. तुकोबारांच्या पायावरती मस्तक ठेवलं. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. महाराज तुकोबारांच्या पायावरती मस्तक ठेवले, हात जोडले. माफ करा म्हणे महाराज, माझ्याकडून अपराध घडला, चूक झाली, मला ज्ञानोबारांनी तुमच्याकडे पाठवले. अशी परिस्थिती, याचं करायचं काय बोला. त्यावेळेस तुकोबारांनी, महाराज संतांच्या शब्दातली ताकद पहा बरं. तुकोबाराय म्हणतात, महाराज तुम्ही अजिबात काळजी करू नका, चिंता करू नका. तुम्ही जेवढा त्रास करून घ्याल तेवढं दुःख तुम्हाला आहे. एक काम करा म्हणे, एक अभंग लिहून दिला तुकोबारांनी आणि तो अभंग वाचा. एवढा अभंग वाचल्याबरोबर तुमच्या अंगाचा दाह कमी होईल. तो अभंग असा होता, तुम्ही गाथा घरी गेल्यानंतर गाथ्यामध्ये पहा. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सरपत आहे. महाराज हा तुकोबारांचा अभंग रामेश्वर शास्त्रींनी वाचल्याबरोबर अंगाचा दाह कमी झाला. लक्षात ठेवा, ही ताकद संतांच्या शब्दाची आहे. बरं ऐका, हे सामर्थ्य संतांच्या शब्दाचं आहे. म्हणून माझे हात जोडून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, उद्या माघवारी आहे, येणारी माघवारी आहे. आपण सगळे वारकरी आहेत. जर आपल्या घरामध्ये गाथा नसेल, आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नसेल, तर उद्या वारीला गेल्यानंतर प्रामुख्यानं येताना आपण बघा, आता वारीला आल्यानंतर लोक भरपूर गावाला आणतात. बरं, आता आम्ही पंढरपूरमध्ये राहणारे लोक, आम्हाला माहिती आहे अण्णा,
हा तुम्हाला माहिती आहे आता ते सांगायला नको. आणि विशेष करून आमच्या महिला मंडळी एवढं त्यांचं प्रेम नातवावरती नातीवरती असतं, ती एकाला आणत नाहीत. पोराच्या, धाकट्या पोराच्या, मधल्या पोराच्या, थोरल्या पोराच्या, पुरीच्या, सगळ्याला आणणार सगळं. महाराज असलं आणू नका असं मला काही बंधन नाही, पण त्याच्याबरोबर गाथा असला पाहिजे, त्याच्याबरोबर ज्ञानेश्वरी असली पाहिजे. आणि मी सांगू का, ज्याच्या घरामध्ये गाथा नाही ते घर नाही, तो मसन वाटाय मसन वाटा. कळालं का? थोडं धाडसानं बोल. ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नाही तो ते घर नाही महाराज. म्हणून हात जोडून माझी विनंती आहे, आजच्या कीर्तनातून तुम्हाला दुसरं काही नाही समजलं, नाही काही कळालं तर एवढं माझं वाक्य सोबत घेऊन जा. आपल्या घरामध्ये गाथा असला पाहिजे, आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असलं पाहिजे, त्याचं चिंतन आपल्याला आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे, घडलं पाहिजे. कारण गाथ्याशिवाय, ज्ञानेश्वरीशिवाय दुसरं आपल्याला तारणारं जगामध्ये कोणी नाही. लक्षात ठेवा. तुम्ही कितीही मोठा बुवा आणला, मोठा म्हणजे पैशानं मोठा, बरं असं नाही. हां, आता लोकांचं एक फॅट झालंय, पैसे पाकिट मोठं की कीर्तनकार मोठा. ते लोकांचं झालंय आता. मग अशी फाईट लोकांच्या डोक्यातच फिट झाले. ते पैसे पाकिट ज्याचं मोठं ना तो मोठा बुवा. तुम्ही कितीही मोठा बुवा आणा, 50,000 द्या, घेतात बरं, आणि देतात सुद्धा लोक. 50,000 द्या, असं होतंय का? 50,000 दिले आणि कीर्तन झाल्याबरोबर विमान न्यायला आलं, असं होतंय का? नाही नाही. महाराज, आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर ऐका, मी छातीवरती हात ठेवून सांगतो, गाथा वाचल्याशिवाय, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आपल्या जीवनाचा उद्धार नाही, हे लक्षात ठेवा. घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी असली पाहिजे. चला, मी काय सांगतो, तुकोबारांच्या शब्दातली ताकद पहा. एकच अभंग वाचल्याबरोबर रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह कमी झाला. रामेश्वर शास्त्री परत गेले आणि मग ही बातमी कळाली त्या अनगडच्या फकीराला. ज्यानं शाप दिलता त्याला बातमी कळाली. असा कोण आहे म्हणे, मी दिलेल्या शापाचा उतारा कोणी केला, कोण तुकोबार आहे. आणि मग हातामध्ये कठोरा घेतला, फकीरच तो. हातामध्ये कठोरा घेतला आणि कठोरीला सांगितलं, हे बघ, जोपर्यंत तुकोबारांच्या हातची भिक्षा पडत नाही तोपर्यंत भरायचं नाही भरायचं. कठोरा केवढा असतो बाबा? कठोरा जास्त ओंजळभर, 2 ओंजळ धान्य मावली, तेवढा कठोरा. पण महाराज, पोत्यानं जरी धान्य ओतलं ना तरी न भरणार, रिद्धी सिद्धी प्राप्त होती. सांगितलं, आज्ञा दिली. आणि मग तुकोबारांच्या गावी आला, तुकोबारांच्या दारामध्ये आला. पटपट ऐका बरं, तुकोबाराय घरी नव्हते, तुकोबाराय गेले भजनाला डोंगरावरती. आणि तुकोबारांच्या 7-8 वर्षाच्या मुलगी, भागीरथी नावाच्या मुलगी अंगणामध्ये खेळत होत्या. ठीक आहे, भागीरथी अंगणात खेळत होत्या. हा गेला आणि भिक्षा मागितली. भिक्षा मागितल्याबरोबर भागीरथी आतमध्ये पळत गेल्या. आई दळण दळत होती, पिठामध्ये हात घातला, आईनं हात धरला. कुठं निघाली म्हणे? टाक खाली, टाक खाली. का? बापानं सगळं वाटून टाकलं म्हणे, बरोबर, काही ठेवलं नाही. बापाच्या पुढची उजा खाली टाक, सगळं पीठ खाली सांडलं महाराज. पण पिठानं भरलेला हात घेऊन भागीरथी बाहेर आल्या. फक्त हात त्या कठोऱ्यामध्ये झटकला. झटकल्याबरोबर गंमत अशी आहे, पोत्यानं जरी धान्य ओतलं तरी न भरणारा कठोरा फक्त पिठानं भरलेला हात झटकल्याबरोबर भरून सांडायला लागला. काय गंमत, भरून सांडायला लागला. आणि मग त्या अनगडशा फकीर, आपलं अनगडशा फकीरानं पाळी धरली, धन्य तुकोबा, धन्य तुकोबा. त्याने सांगितलं, मी नाही, माझे बाबा, मी त्यांची मुलगी आहे. कुठे गेले बाबा? मग गेले भजनाला डोंगरावरती. आणि मग तिथं अनगडशा फकीर गेले, तुकोबारांकडे पाहिलं, तुकोबारांच्या चरणावरती नतमस्तक झाले. तुकोबारांनी त्याच्यावरती कृपा केली. ऐका, आता हे सगळं जे सांगितलं ना, मला याच्या पुढचं तुम्हाला सांगायचंय. तुकोबारांच्या चरणावरती नतमस्तक झाला आणि मग तुकोबारांच्या उद्गारास्तव एक दोहा त्या अनगडशा फकीराने सांगितला. तो मला तुम्हाला सांगायचा, तो सांगायचा आहे. तो तुकोबारांना पाहिल्यानंतर, तुकोबारांनी कृपा केल्यानंतर अनगडशा फकीर तुकोबारांच्या उद्गारास्तव एक दोहा तयार करतो. तो असं म्हणतो, तुका तुका रामसे. ऐका बरं, काय म्हणतो? तुका तुका रामसे, 2 नाम एक अंग. ऐका, तुकोबारांची आणि भगवान परमात्म्याची तुलना केली. कोणी? अनगडशा फकीरानं. काय? तुका तुका रामसे, म्हणजे एकाचं नाव आहे तुकाराम आणि एकाचं नाव आहे श्रीराम. ऐका, एकाचं नाव आहे तुकाराम आणि एकाचं नाव आहे श्रीराम. तुकोबारांची तुलना केली श्रीरामाबरोबर, म्हणजे देवाबरोबर तुकोबारांची तुलना केली. काय दिसलं? तुका तुका रामसे, 2 नाम एक अंग. काय दिसलं? दोघांची नावं वेगळी आहेत,
पण अंग मात्र एक आहे, दोघे मात्र एक आहेत, असायला एक आहेत. पण पुढचा फरक फार महत्वाचा केला तो अनगढ फकीर असं म्हणतो, तुका तुकाराम से दो नाम एक अंग, उनका शितू भंग गया इनका शितू अभंग. विठाला कळालं का? पहा काय म्हटले अनगढ फकीर, जो लंकेमध्ये जाण्याकरता प्रभू रामचंद्राने सेतू बांधला, तो सेतू काय झाला? भंग पावला, भंग पावला. पण आमच्या तुकोबाराने 4,500 रुपये अभंगाचा जो सेतू बांधला, तो आज सुद्धा कसा आहे? अभंग भंग आहे. हा संतांच्या आणि देवाच्या कार्यामधला फरक आहे. म्हणून दोघाच्या अवताराचं आणि दोघाच्या कार्याचं त्या ठिकाणी कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. म्हणून भगवान परमात्म्याला संतांच्या रूपाने त्या ठिकाणी अवतार द्यावं लागलं. दोघे एकच आहेत, दोघे एकच आहेत, फक्त दोघांची कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणून संतांमध्ये आणि देवामध्ये आपल्याला भेद करता येत नाही. संत आणि परमात्मा एकच आहे. म्हणून असा तो भगवान परमात्मा कधी संतांच्या रूपाने अवताराला येतो, तर कधी स्वतः त्या ठिकाणी अवताराला येतो. हेच तुकोबाराय सिद्धांत रूपाने सांगतात अभंगाचं.
विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु तुकोबराय सांगतात संतांमध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये आपल्याला भेद करता येत नाही. ते एकच आहेत. तो भगवान परमात्मा कधी संतांच्या रूपानं कधी स्वतःहून त्या ठिकाणी अवतारला येतो. हेच तुकोबराय सांगतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. त्या प्रेमभावाच्या सामर्थ्यावरती विको कमी करा. त्या प्रेमभावाच्या सामर्थ्यावरती भगवान परमात्मा आपणची देव होय आपणची गुरु होय. म्हणजे कधी स्वतः तर कधी संतांच्या रूपानं भगवान परमात्मा अवताराला येतो. आणि अवतार लिहून करतो काय तर महाराज याचा विचार बाकीच्या 3 चरणामध्ये तुकोबारांनी केलेला आहे. ऐका भगवान परमात्मा अवतार लिहून करतो काय तर महाराज पडिय देह भाव पुरवी वासना. महाराज आपल्या भक्ताची वासना म्हणजे इच्छा त्या ठिकाणी पूर्ण करतो. कोणाकोणाची इच्छा पूर्ण केली कोणाकोणाची वासना पूर्ण केली हे सांगण्यासारखं भरपूर विस्तारानं बोलता येईल. पण मी मागाशी सांगितलं उशीर झाल्यानंतर परत गडबड होईल त्यामुळं लांबवणार नाही. आधीच वेळ संपून गेलेली आहे. वेळ संपलेली आहे आपली त्यामुळं धावतं चिंतन म्हणतो. मला सांगतात असा तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करतो. अंतिते आपण पाशिनावे अंतर्गतवाला. तो भगवान परमात्मा त्या भक्ताला आपल्या जवळ घेतो आपल्या जवळ करतो. एवढंच नाही मागे पुढे उभारा हे संभाळीत आलिया घाट निवारा. महाराज तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या माग आणि पुढे उभा राहून त्या ठिकाणी त्याचं सांभाळ करतो त्याचं रक्षण करतो. महाराज असा तो भगवान परमात्मा. एवढंच नाही तर महाराज सांगतात योग क्षण त्याचे जाणे जड भार. सगळं काही भार आपल्या खांद्यावरती घेतो. वाट दावी करी धरून या. महाराज आपल्या हाताला धरून भगवान परमात्मा वाटेला लावतो. ऐका या जगतामध्ये 3 वर्ग आहेत. एक वाट दाखवतो 2 वाट निर्माण करतो आणि 3 वाट लावतो. पण भगवान परमात्मा तसा नाही. महाराज सांगतात भगवान परमात्मा कसा आहे त्या भक्ताची सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतो आणि त्या भक्ताला हाताला धरून वाटेला लावतो. असा तो भगवान परमात्मा. पडिय देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशिन्यावे. महाराज आपण ज्यांच्या समोर ही सेवा करतोय त्या भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये जर आपण थोडं चिंतन करायचं झालं तर या 3 प्रमाणाचा विचार आपल्याला या भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये करता येतो. जो भगवान परमात्मा आपल्या समोर आहे तो भगवान परमात्मा आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करतो. पडिय देह भाव पुरवी वासना. वासना म्हणजे इच्छा. गणेश भगवान परमात्मा असा आहे आपण जी काही इच्छा आपण त्याच्या समोर मांडू व्यक्त करू ती इच्छा पूर्ण करतो. महाराज एवढंच नाही आपल्या भक्ताचा सांभाळ मागे पुढे उभा राहून करतो आणि आपल्या भक्ताची सगळी जबाबदारी खांद्यावरती घेऊन आपल्या भक्ताला हाताला धरून वाटेला लावतो. असा तो भगवान परमात्मा आहे. तुकोबाराय सांगतात मी सांगतोय ना याच्या
म्हणे नाही विश्वास म्हणे पहावे पुराणे विचारून तुकोबारे सांगतात. मी जे हे सांगतोय जर तुम्हाला याच्यावरती विश्वास बसत नसेल, माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल, तर तुम्ही काय करा, पहावे पुराणे विचारून. महाराज शास्त्राचा नियम असा आहे किंवा सिद्धांत असा आहे, एखादा जर आपल्याला सिद्धांत पटवून द्यायचा असेल तर त्याला काहीतरी पुरावा द्यावा लागतो. बरं, पुरावा द्यावा लागतो, त्याच्याशिवाय तो सिद्धांत सिद्ध होत नाही. म्हणून तुकोबारांनी पहिल्या चरणामध्ये जो सिद्धांत मांडला त्याच्याकरता शेवटच्या चरणामध्ये पुरावा दिला. तुकोबारांनी कोणता पुरावा दिला? पहावे पुराणी. पुराणाचा पुरावा तुकोबारा देतात. महाराज सांगतात मी जे सांगतोय याच्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही काय करा, पहावे पुराणे विचारून. पडे देहभाव पुरवी वासना अंतिते आपणा पाशिण्यावे. असो अगदी थोडक्या शब्दामध्ये सरळ सरळ अभंगाचा भाव मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. सुंदर अशी ही वास्तू, भगवान परमात्म्याचं हे मंदिर आणि या मंदिराच्या कळशारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, कळस्थापनेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या सहकार्यातून संपन्न होत असलेला भक्ती महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण आणि श्रीमद भागवत कथा सोहळा आपल्या सर्वांच्या सहकार्यानं संपन्न होतोय. आणि त्याच्यामधला आजचा हा 5वा दिवस, या 5व्या दिवसाची सेवा. तसं नियोजित कार्यक्रमाच्या पत्रिकेच्या नुसार माझी उद्याच्याला सेवा होती, उद्याच्या दिवसाची सेवा होती, पण काही थोडा बदल त्या ठिकाणी संयोजकाच्या वतीनं करण्यात आला. महाराज मंडळीला त्या ठिकाणी काही अडचण आली, त्यामुळं आजच्याही महाराजांचं नाव गणेशच आहे आणि उद्या म्हणजे माझी उद्या सेवा होती, म्हणून त्यांनी म्हणले महाराज आज केलं काय उद्या केलं काय, त्यामुळं आज ही सेवा बदलून माझ्या वाटेला आली. या सेवेसाठी उपस्थित सगळी ही प्रेमाची मंडळी, परिसरातील जाणकार, गावातील सगळी भजनी मंडळ, तर हे सगळे माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सगळी जाणकार ज्ञानी मंडळी आहेत. इकडे आमचे रामकृष्ण महाराज, आमचे अण्णा आंबेवाडीवरून रोज या ठिकाणी उपस्थित आहेत. बापू विशेषतः चोपदार या ठिकाणी महत्त्वाचं. बरं, सप्ताहामध्ये दिंडीमध्ये जर सगळ्यात महत्त्व कशाला असेल तर ते चोपदाराट आहे. चोपदाराट तुम्ही पालखी सोहळ्यामध्ये जा, सगळे आपण ज्ञानोबाऱ्यांच्या तुकोबाऱ्यांच्या सोहळ्यामध्ये जातो, महाराज काय अधिकार आहे चोपदाराट? चोपदार अधिकार सामान्य नाही. आदरणीय बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडं जे वाडीकर मंडळी, एकंबिकर वाडी, बरोबर, बालाजी महाराज. तर फार वर्ष झाली महाराजांचं माझी भेट होऊन, आणि पाहिल्याबरोबर मला ओळखलं. मला नवल वाटलं, एवढ्या दिवसापूर्वी भेट झाली पण आज मला ओळखलं. हे आमचे सगळे एकंबिकरवाडी बलभीम महाराज, हां बलभीम महाराज, बालाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासोबत आलेले हरिभक्तीपरायण महाराज, भरपूर पाठांतर आहे बरं. आमचे भारत महाराज, आमचे नाना दोन्ही मृदंगाचार्य, आमचे चैतन्यजी महाराज, खरोखर मृदंग ऐकल्यानंतर एक वेगळं चैतन्य निर्माण होतं असे आमचे चैतन्य महाराज. महाराजांनी धन्यवाद देतो. इकडं महाराजांचं नाव विशाल महाराज, वा सुंदर नावाप्रमाणे विशाल मृदंग वाजवला, त्यांनाही धन्यवाद देतो. हार्मोनियमवरती आदरणीय हरिभक्तीपरायण हा भागवत महाराज, महाराजांनाही धन्यवाद देतो. सुंदर अशी सिस्टीम, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवतो. सगळं कार्यक्रमाची जे काही रंगदेवत असते ते सिस्टीमवरती असते, म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो. आणि ज्यांनी हे सगळे कार्यक्रम, हा कीर्तनाचं म्हणजे 7 दिवस आहेत ना, 7 दिवस वा, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा हे ऐकायला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे. सुंदर असं यूट्यूब चॅनल, काय नाव आपलं, माऊली पंचाल महाराज, यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. पांडुरंग महाराज, तुम्हालाही धन्यवाद देतो. सर्वांना धन्यवाद देऊन सर्वांच्या श्रोतेमाय बाप, एवढ्या थंडीमध्ये सुद्धा बरं दीपक महाराज, सगळ्यांच्या माता माऊल्या, इकडं पुरुष मंडळी सगळी उपस्थित आहेत. तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि अशीच भगवान परमात्म्याची कृपा, गणेशाची सेवा आपल्या हातून घडावी, त्याचा आशीर्वाद, त्याचा कृपा प्रसाद आपल्याला सर्वांना मिळावा, एवढीच विनंती भगवान परमात्म्याकडे करतो. आणि तुम्हा सर्वांचं दर्शन, हे सगळे गावातील सगळे भजनी मंडळ, मी परत हे सगळे चेहरे फक्त परिचयाचे, बरं नाव माझ्या लक्षात नाही, माफ करा. विशेषतः आमचे बालवारकरी, बरं यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. मी मागे आलो होतो, तिकडे भरपूर उभं होते महाराज, तिथं बाजूला दीपक महाराजांच्या बाजूला, हा पांडुरंग महाराज. मला त्यांचा फोन आला होता, म्हटलं महाराज बदल करावा लागतोय,
पांडुरंग महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि दीपक महाराजांमुळे इथे येण्याचा योग आला. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. अशीच सेवा भगवान श्री गणेशाची, गणेशनाथ महाराजांची घडावी एवढीच विनंती करतो. जाता जाता एक मिनिट घेतो मागून तुमच्या सगळ्यांचा. एक महत्त्वाची सूचना द्यावीशी वाटली म्हणून बोलतो. गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही एक उपक्रम हाती घेतलेला आहे. रामकृष्ण महाराज, मी गेल्या वर्षी बोललो होतो, लोकांना तीर्थक्षेत्रावरती एक नामस्मरण घडावं, साधना घडावी, चिंतन घडावं, ज्ञानदान, अन्नदान घडावं, या उद्देशानं आम्ही दरवर्षी एका तीर्थक्षेत्रावरती एक 5 दिवसाचा कीर्तन महोत्सवी सोहळा, 5 दिवसामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकाराची कीर्तनं, प्रवचनं, गाथा भजन, ज्ञानेश्वरी पारायण याचं आयोजन करतो. 4 वर्षापासून आम्ही हे करतोय. पहिल्या वर्षी आम्ही सासवडला तो सोहळा संपन्न केला, श्री क्षेत्र सासवड सोपान काकाच्या समाधी मंदिरामध्ये. दुसऱ्यावरती तोच सोहळा श्री क्षेत्र भंडारा डोंगर, जिथं तुकोबारांनी भजन केलं. तिसऱ्या वर्षी पैठणला श्री क्षेत्र पैठण. गेल्या वर्षी आपण श्री क्षेत्र मुक्ताईनगर, जिथं मुक्ताबाईंची समाधी आहे, अशा मुक्ताबाईंच्या समाधी मंदिरामध्ये 5 दिवसाचा हा सोहळा संपन्न केला. आणि त्याच न्यायानं याही वर्षी विशेषतः अधिक मास आहे, म्हणजे धोंड्याचा महिना आपल्या भाषेत, अण्णा धोंड्याचा महिना, या अधिक मासाच्या या पर्व काळावरती आपण हा सोहळा श्री क्षेत्र अयोध्या प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीमध्ये हा संपन्न करणार आहोत. या सोहळ्याची तारीख आहे 18 मे 2026 ते 22 मे 2026. तारीख परत एकदा ऐका, 18/5/2026 ते 22/5/2026 या 5 दिवसामध्ये आपण हा सोहळा श्री क्षेत्र अयोध्या या ठिकाणी संपन्न करणार आहोत. ज्यांना ज्यांना यायची इच्छा असेल त्यांनी कीर्तन संपल्यानंतर माझ्याकडे संपर्क साधावा, किंवा दीपक महाराजांकडे माझा नंबर आहे, बालाजी महाराजांकडे माझा नंबर आहे, इकडं अण्णांकडे आमचा नंबर आहे. त्यांच्याकडे जरी संपर्क केला तरी महाराज काही हरकत नाही आहे. सगळ्यांची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतो. फक्त यायचा जायचा जो प्रवास खर्च आहे तो आपल्याला करावा लागतो. तिथली राहण्याची व्यवस्था, तिथली भोजनाची व्यवस्था, जे काही लागतं ते सगळं आम्ही त्या ठिकाणी 5 दिवसामध्ये आम्ही करतो. फक्त जाणे येण्याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करायची आहे. सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी यावं. सर्व हे तुम्ही सगळे पारमार्थिक क्षेत्रामध्ये जाणकार मंडळी आहेत, तुम्हालाही सर्वांना माझी विनंती आहे, विशेषतः महिलांना माझी विनंती आहे, कारण आपण सगळ्या शासनाच्या लाडक्या बहिणी आहात, बरोबर आहे. मिळते ना 1500 रुपये? झोपले का? 1500 मिळत आहेत का? कवन पडले? हां, काळजी करू नका, त्याचा काहीतरी फायदा घ्या, बरं. आणि मी अगदी धाडसानं सांगतो, गणेश महाराजांच्या समोर उभं राहून, तुम्ही अयोध्येला आले ना, 1500चे 2100 नक्की होणार. पण त्याच्याकरता अयोध्येला यावं लागते, बरं. त्यामुळं काळजी करू नका. सगळ्यांना माझी विनंती आहे, सर्वांनी यावं, बरं. सगळ्यांची व्यवस्था आम्ही करतो, राहण्याची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतोय. ज्यांना ज्यांना यायचं असेल, परत मी आवर्जून पत्रिका आपल्या तयार झाल्यानंतर एकदा आपला पुढचा कार्यक्रम आहेच, मी जाता जाता एकदा आपल्याला भेट द्यायला येणार आहे. महाराजांकडे संपर्क साधावा एवढी विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर